महानगरपालिकेचा ऐतिहासिक निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच विभागीय परीक्षा वजा 2026 चे आयोजन। धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे। महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांसाठी विभागीय परीक्षा वजा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। ही परीक्षा महानगरपालिका आयुक्त नितीनजी कापडणीस यांच्या निर्देशानुसार घेण्यात येत आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि गतिमानता वाढवणे हा आहे। याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या कामाचा निपटारा जलद व्हावा आणि त्यांना कायदेविषयक ज्ञानाची सखोल माहिती मिळावी, यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे। भविष्यात जशी पदोन्नतीची संधी उपलब्ध होईल, त्यानुसार या परीक्षेचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे। ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया महानगरपालिकेच्या सेवा नियमावलीतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून पार पडत आहे। यामध्ये अभियांत्रिकी, विद्युत आणि आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। एकूण 96 ते 97 कर्मचारी या परीक्षेत सहभागी झाले आहेत। ही परीक्षा एकूण 3 दिवस चालणार असून ती 2 सत्रांमध्ये घेतली जात आहे। महानगरपालिकेने या विभागीय परीक्षेचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन केले आहे। परीक्षेचे वातावरण कडक आणि शिस्तबद्ध ठेवण्यात आले असून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे। महानगरपालिकेतर्फे विभागीय परीक्षा 2026 चे आयोजन माननीय आयुक्त नितीनजी कापडणीस साहेबांच्या निर्देशानुसार करण्यात आलेले आहे। कर्मचाऱ्यांची गतिमानता आणि त्यांच्या कामामधला त्यांचा निपटारा वाढण्यासाठी आणि त्यांचं कायद्याचं ज्ञान वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ही विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। जशा कालानुरूप पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होत जातील त्यानुसार या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी ही परीक्षा आपण या ठिकाणी घेत आहोत। धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा विभागीय परीक्षेचे आयोजन माननीय आयुक्त सरांच्या संकल्पनेतून आणि जी सेवा नियमावली आहे त्याच्या अटी शर्तींच्या अधीन राहून करण्यात आलेलं आहे। ही विभागीय परीक्षा एकूण 3 दिवस घेण्यात येणार आहे। यामध्ये अभियांत्रिकी, विद्युत आणि आस्थापना अशा सर्वच विभागातील एकूण जवळजवळ 96 ते 97 कर्मचारी परीक्षेला बसलेले आहेत आणि 3 दिवस 2 सत्रामध्ये ही विभागीय परीक्षा घेतली जाणार आहे। सदर विभागीय परीक्षेचं अतिशय काटेकोरपणे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कडक वातावरणात ही विभागीय परीक्षा घेतली जात आहे। धन्यवाद।